महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय रूप सगुण सुंदर नाम शोभती शंकर करा आपले सिंहासन हे रूप सगुण सुंदर नाम शोभते शंकर माझे हृदय मोहन करा फुले सुहासन जावे माझ्या आपादीला बंधू विश्वनाथ इतके जावे माझ्या आपादीला बंधू विश्वनाथ हे माझे हृदय मोहन करा फुले सुहासन करा फुले सुहासन करा फुले सुहासन भले मारे वाकी कर जवळी राहे निरंतर भले मारे वाकी कर जवळी राहे निरंतर हे मारे वारे वाकी कर जवळी राहे निरंतर माझे हृदय मोहन करा फुले सुहासन जय जय शंकर माई जय जय शंकर माई जय जय शंकर माई जय जय शंकर जन्म जळावरील तरंग सखाऊ रंग जवळी करा सखाऊ रंग जवळी करा साधने साधितासी न होतो फार साधने साधितासी न होतो फार साधने साधितासी न होतो फार साधने साधितासी न होतो आयुष्य भास्कर असता जाय आयुष्य भास्कर योग हारणार्थ ठावे रसायन योग हारणार्थ ठावे रसायन वेल्यावरी प्राण काय लाभ गेल्यावरी प्राण काय लाभ गेल्यावरी प्राण काय लाभ साधने साधितासी न होतो फार
साधितासी न होतो पार साधने साधितासी न होतो पार साधने साधितासी न होतो पार आयुष्य भास्कर अष्टदाय आयुष्य भास्कर आशादाय आयुष्य भास्कर आशादाय महादेव माने जीव अशाश्वत महादेव माने जीव अशाश्वत महादेव माने जीव अशाश्वत महादेव माने जीव अशाश्वत जीव तो शाश्वत ओळखावा जीव तो शाश्वत ओळखावा जीव तो शाश्वत ओळखावा साधितासी न होतो पार साधने साधितासी न होतो पार आयुष्य भास्कर अष्टदाय आयुष्य भास्कर अष्टदाय शंकर उमाई शंकर उमाई शंकर उमाई शंकर उमाई शंकर नारा जन्म जळा वरील तरंग 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 तरंग नारा जन्म जळा वरील तरंग नारा जन्म जळा वरील तरंग नारा जन्म नारा जन्म जळा वरील तरंग नारा जन्म जळा वरील तरंग नर 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 जन्म जळा सखाऊ मरंग जवळी करू सखाऊ मरंग जवळी करू सखाऊ मरंग जवळी करू सखाऊ मरंग
साधिता छिन होतो सखा उमर जवळी करा सखा साधने साधिता छिन होतो फार साधने साधिता छिन होतो फार साधने साधिता छिन होतो फार साधने साधिता छिन होतो फार
नरजन्म जळावरील तरंग सखावो मारंग जवळी करा साधने साधिता सिन होतो फार आयुष्य भास्कर अस्तदाय रोग हरनाथ घ्यावे रसायन केल्यावरी प्राण काय लाभ साधने साधिता सिन होतो फार आयुष्य भास्कर अस्तदाय महादेव मने जीव शाश्वत शिव तो शाश्वत ओळखावा साधने साधिता सिन होतो फार आयुष्य भास्कर अस्तदाय श्वहर शिवहार 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 अखंडमंडलाकारं दत्तं येनं चराचरं तदपदं दर्शितं येनं तस्मै श्री गुरुवे नमः ज्ञानचक्षुसमारूढश्च तत्त्वमाला विभूषितः अज्ञानतमसूर्यस्तस्मै श्री गुरुवे नमः चैतन्यं शाश्वतं शान्तं व्योमातीतं निरञ्जनं नादबिन्दुकलातीतं तस्मै श्री गुरुवे नमः जय जयादि सदा शिवा परब्रह्मद्यानंद वैभवा नमो तुझा देवादिदेवा परमेश्वरा जगद्गुरु आता नमोची शक्तीची जगन्माता पार्वती अज्ञजना उत्तम गती जयची अनुग्रहे वेदा परशिवा परब्रह्म नेनवे तुझा महिमा साकार होवोनी आम्हा पुरविसी हेतू इच्छित
श्री सद्गुरु कृपे करून अधीनमो शिवगण जे कामर सर्वाहुन तयास प्रेमे शरणमी तयास प्रेमे शरणमी पंचाचार्या करू प्रथम नमन पंचाचार्य करो 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 प्रथम नमन हे दुसरे करण मन मतला दुसरे करण मन मतला पंचाचार्य करो प्रथम नमन पंचाचार्य करो प्रथम नमन पंचाचार्य करो प्रथम नमन दुसरे चरण दुसरे चरण मनमतला पंचाचार्य करो प्रथम नमन पंचाचार्य करो प्रथम नमन पंचाचार्य करो प्रथम पंचाचार्या करू प्रथम नमन दुसरे नमन मन्मथाला श्री लमुल लेख्यन विद्येय सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः यामाहु सर्वलोकानां प्रकृति शास्त्र पारगः तं धर्मचारिणी शंभो प्रणमामि परम शिवम प्रणमामि परम शिवम अधिशक्ती अनाशक्ती पराशक्ती जगतजननी जगन्माता पार्वती मातेच्या मंगल चरणावरती अनंत प्रणिपात करत आदि अनादि परशिव परब्रह्म अनंत कोटी ब्रह्मांड नायक आशुतोष भगवान शिवशंकराच्या मंगल चरणावरती अनंत अनंत प्रणिपात करत पंचाचार्यादि प्रमदगण बसवादी शरण मन्मतादि संत त्रिकाल वंदनीय प्राप्त स्मरणीय गुरुमाऊली राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या मंगल चरणावरती अनंत प्रणिपात करत सिद्धेश्वरलिंग शिवाचार्य महाराज गडगेकर अप्पांच्या मंगल चरणावरती अनंत अनंत प्रणिपात करत सकल मानव जातीच्या कल्याणासाठी ज्या ज्या साधू संतांनी युग पुरुषांनी महापुरुषांनी आपलं सर्वस्वाचं समर्पण केलं त्यांच्या कार्याला त्यांच्या विचाराला आणि त्यांच्या प्रतिमेला विनम्र भावे प्रणिपात करत 12व्या शतकामध्ये माणसाला जीवन जगण्याचा मूल मंत्र अरे मानवा तू माणूस आहेस माणसासारखं वाग माणसालाही माणसासारखं वागण्याची शिकवण 12व्या शतकामध्ये क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवांनी मानव जातीला प्रदान केली त्यांच्या दिव्य संजीवन त्यांच्या कार्याला विचाराला आणि त्यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करत निजू नका जागा जागा आपुल्या स्वधर्माने वागा स्वधर्म आचरणाची शिकवण फक्त वीरशैव लिंगायत धर्मापुरती मर्यादित नाही सगळ्या मानव जातीला जीवन जगण्याचं नेत्रकटाक्ष अनेक अभंगाच्या कवनाच्या आणि पावन पवित्र परमरस ग्रंथाच्या माध्यमातून 16व्या शतकामध्ये मानव जातीला जगण्याचा मूलमंत्र प्रदान करणाऱ्या शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊलीच्या दिव्य संजीवन समाधीचं दर्शन घेत नरजन्म जळावरील तरंग सखा उमारंग जवळी करा पावन पवित्र पदभूमी नांदेड जिल्हा हातगाव तालुका पैनगंगेच्या पावन पवित्र तीर्थावरती वसलेलं भगवान कल्याणेश्वराच्या या दिव्य सानिध्यामध्ये 31 वर्षाचा अखंड शिवनाम सप्ताह 3ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझा पामराला प्राप्त झाली कीर्तन निमित्त तुम्हा सर्व संत सज्जन मायबापांचा दर्शनाचा लाभ या अनुषंगाने प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी उपस्थित सर्व महेश्वर मूर्तींच्या मंगल चरणावरती अनंत अनंत प्रणिपात करत
शिवकीर्तनकार, हरिकीर्तनकार, प्रवचनकार, गायनाचार्य, मृदंगाचार्य, हनुमादक, विनेकरी, टाळकरी, स्थळीय, परस्थळीय, स्त्री पुरुष महिला भजनी मंडळांनी श्रोते मायबापांच्या मंगलचरणावरती अनंत अनंत प्रणिपात. लाईट बंद होती शिवसांबाप्पा, मला वाटलं येणार नाही. लाईट येणार गेलं तर टीव्ही बंद होते, टीव्ही बंद असलं तर इकडे कीर्तनाकरी येतील असं काही जणांच्या मनाला वाटायला होतं. लाईट येणार तर गुरुजीचं कीर्तन ऐकायला जावं, पण चुटकुन्या लाईट आणि पटकुन्या टीव्ही चालू झाली, ते तिथं बघत बसले. त्याच्याही चरणावरती अनंत प्रणिपात. वाटून मी येवलाल होतो पण मला म्हणलं नाही म्हणून. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी उपस्थित परमवंदनीय महेश्वर मूर्ती, माझे मार्गदर्शक, तालमणी सूरमणी शिवसांबाप्पा स्वामी कामदळगेकर यांच्या मंगलचरणावरती अनंत अनंत प्रणिपात. परमवंदनीय कल्याणेश्वर भगवंताच्या सदैव पूजेचा आराधना ज्यांनी स्वीकारलेला आहे ते महेश्वर मूर्ती परमवंदनीय. मी आज धन्य आहे, आज ते माझ्या घरी पाठीराखा म्हणून उभा आहेत. आपल्यांचे शिवरायाप्पा स्वामी यांच्या मंगलचरणावरती अनंत प्रणिपात. सूरमणी शिवभक्तपरायण माझे स्नेही, शेजारी जवळ आप्पा, आम्ही गडगा आणि मुगाव शेजाराचा मार्ग आहे म्हणून शेजाऱ्याला सांभाळून न्यावा. परमवंदनीय शिवभक्तपरायण आमचे नामदेवांना यांचे दिव्यचरणावरती अनंत अनंत प्रणिपात करत आमचे शिवभक्तपरायण कावरेताई आवर्जून उपस्थित आहेत. त्यांच्या दिव्यचरणावरती अनंत प्रणिपात. तुम्हा सर्व संत सज्जन मायबापांच्या मंगलचरणावरती अनंत प्रणिपात करत सुंदर अशी साऊंड सिस्टीमची व्यवस्था आमच्या सुदर्शन दादाची. गतवर्षी आलो होतो, पूर्ण स्वर बसलेला होता. दादाला म्हणालो, दादा कीर्तन करणं मला शक्य नाही. दादाने एवढी सुंदर सिस्टीम दिली. दादा तुम्ही रत्न आहात, ते सगळे रत्नपारखी. जोपर्यंत रत्नपारखी मिळणार नाही नामदेवांना तोपर्यंत रत्नाची जाणीव होत नाही. परंतु समस्त ग्रामस्थ मंडळी शिरडवाणी आणि सप्तायोजित कमिटी मंडळ हे रत्नपारखी आहे. कोण्या रत्नाला कधी कुठं घ्यावं याची जाणीव असणाऱ्या ज्ञानवंताच्या, धनवंताच्या, कृतवंताच्या गावामध्ये संपन्न होत असलेल्या 31 वर्षाच्या कीर्तन रूपी सेवेसाठी मृदंगाचार्य, मृदंगरत्न, मृदंग अलंकार, मृदंग वैशारद, शिवा राष्ट्रीय भूषण पुरस्कार मृदंगाचार्य शिवभक्तपरायण माझे स्नेही परमवंदनीय कपिल भाऊ भालके यांच्या मंगलचरणावरती अनंत प्रणिपात. तुम्हा सर्व संत सज्जन मायबापांच्या दिव्य चरणावरती अनंत प्रणिपात करत सुंदर अशा कीर्तन रूपी सेवेला सुरुवात. शिवहार 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 शिवहार. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग वीरशैव संप्रदायातील राजयोगी महादेव प्रभूचा चारचरणाचा अभंग आहे. अभंगाच्या माध्यमातून महादेव प्रभू अनेक दृष्टांताचे सिद्धांत व्यक्त करत असताना नामाचं महत्व प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून विशद करतात. शिवहार शिवहार शिवहार. परवाला नामदेवांना धाराशिवला गेलो कीर्तनाला. कोण? धाराशिव, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये. परवाच्या दिवशी संध्याकाळी शिवसांबाप्पा कार घेऊन चालू होतो. कारच्या बाजूला कपिल भाऊ असं असं काढून बसलो. आता घरची नसली की माणसाला उगं काय कराय ना, लोकाला तरी वाटावं मजे होय म्हणून असा हात काढून बसलो तर बसलो उगं मुकाटे बसाव. ते आरशाला हात लावला आणि तिकडे इकडे इकडे तिकडे करायला असं. मधी मला बघा वाटालो, मधीच मला गडबड. मी कसा दिसालाव की आरशात बघल्याशिवाय कसा होते दिसना. दुसऱ्यानं बघण्यापेक्षा आपणच बघावं म्हणून असं केला. बरोबर ते ड्रायव्हर म्हणाला, सर ओ महाराज ते आरसा तुमच्या करता न मला बघाय करता होय. म्हणलं तू काय बघणार आहेस आरशात? पुढे चलवालाच गाडी आणि इकडे काय बघायला? नाही म्हणला महागी बघलं तर बरं आहे, नाही तर ऍक्सिडेंट होती. म्हणलं महागी गुरुजी मला मागीच बघावं लागतं. ज्यानं भागी परतून बघलं त्याचा वर्तमान आणि भविष्य सुखकार आहे. नुसतं गाडीला 2 आरसे असतात असं नाही. मानवी जीवन जगत असताना मानवी जीवनालाही आरसे आहेत. आम्ही जंगलाचा राजा सिंह बघितलं बघ. जंगलाचा राजा सिंहच आहे ना? वाघ आहे, सिंहच आहे ना? पक्क बरोबर. सिंहाला बघलं नाही तरी सिंह म्हणाले. कोण म्हणलं हे सिंह म्हणा म्हणून? कोण म्हणलं? सर मॅडम म्हणले. त्यांच्यावरती यांचा विश्वास. सिंहाचा जर आम्ही विचार केला नामदेवांना, 12 पावलं सिंह समोर टाकतो, 13वं पाऊल कधीच टाकत नाही. ते पाठीमागे वळून बघतो, त्याला सिंहावलोकन म्हणतात.
12 पावलं मी समोर टाकल्यानंतर 13वं पाऊल ते उचलतच नाही, मागे परतून बघतो. ज्यांच्या जीवनामध्ये 12 पावलं चलून पाठीमागे जर बघता आलं तर जीवन सुखकारक आहे, नाहीतर दुःखमय जीवन आहे. आमच्या जीवनाला विचाराला प्रगल्भता प्रदान होण्यासाठी पाठीमागच्या आरशामध्ये पाहणे म्हणजे आमच्या भूतकाळामध्ये पाहणे. 31 वर्षे अखंड शिवनाम सप्त्यात काय केलंय आजपर्यंत पाठीमागचा आठवा. वर्तमानाची वाटचाल करा आणि भविष्याचा वेध घ्या. जीवनामध्ये सुखाची प्राप्ती होते. जर आमच्या मानवी जीवनरूपी आरशामध्ये जर आम्ही संतरूपी विचाराला जर पाहिलं तर आमचं भविष्य आणि वर्तमान सुखकार होते. आमच्या जीवनाचा प्रवास सुखकार व्हावा म्हणून संतरूपी विचाराच्या आरशात बघा. शिवहार शिवसामाप्पा परवाला नांदेड गेलो होतो. नांदेडला गेल्यानंतर सुदर्शन भाऊ गेले का? पाठीमागे बसले. आमचे शूट करणारे आमचे माऊली महाराज आहेत. माऊली महाराज नांदेडला गेलो, एक मूर्तिकार मूर्ती तयार करू लागलेला होता. मूर्ती तयार करत असताना नामदेवांना मी तिच्या जवळ गेलो, त्याला विचारलो काय करायलास? तर काय नाही, मला मूर्ती तयार करू लागलो. मी म्हणलं कसं, कशाला मूर्ती तयार होते? काय नाही, मला सोपं आहे. माती घेतला, मातीमध्ये पाणी टाकलं, त्याचा चिकोल झाला, चिखलाला आकार दिले की मूर्ती होती. मी म्हणलं एवढं सोपं आहे, एवढं सोपं. मातीमध्ये पाणी टाकल्यानंतर त्याचा चिखलाला जर आकार दिला तर त्याला देवत्व प्रदान होतो. आम्ही त्याला देव म्हणून पाया पडतो. 11 दिवस आम्ही गणेशाची आरती करतो, नवरात्रामध्ये दुर्गा महोत्सवाची आरती करतो. ते तयार होतं चिखलापासून. त्यानं ब्रश घेतलं, रंग मारू लागलो. रंग एवढं सुबक रंग मारू लागलं होतं. जसं जसं रंग मारायचा तसं तसं त्या मूर्तीवरून माझी नजर हटणं झाली. एवढी सुबक मूर्ती तयार केलेली त्यांनी. बोलून जाऊ, जीवनामध्ये जर रंग देणारा असेल तर मूर्ती रंगारंग होते. मानवी जीवनामध्ये जर संतरूपी विचाराचा ब्रश फिरला ना, देह रंगारंग होतो, जीवन रंगारंग होतं. ब्रश जर फिरला नाही तर जीवन बेरंग होतं. बेरंग जीवनाला रंग देण्यासाठी संत यावे लागतात. शिवहार आम्हाला रंग कळाले नाहीत. आमचं जीवन बेरंग झालंय. आम्ही रंगाची वाटणी केलंय. शिवसाम बाप्पा, भगवा रंग माझा, निळा रंग त्याचा, पिवळा रंग ह्याचा, हिरवा रंग त्याचा, रंगाची वाटणी केलंय. आम्ही जाती जातीची वाटणी केलंय. आम्ही धर्माची वाटणी केलंय. आम्ही पंथाची, गोत्राची, नीच उच्चतेची वाटणी केलंय. आम्ही मायबापाची वाटणी केलं. आम्हाला देव काय कळणार आहे? शिवहार 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 सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा सारे हम बुलबुले है उसकी वो गुलसिता हमारा जहां से इथंच आहे. विविधतेमध्ये एकता सामावलेली आहे. मी बोलून जातो. मग दररोजच्या दररोज का साखरच खातो का स्वयंपाकामध्ये? नाही ना. ते दररोज घेतलं की साखर, दररोज घेतलं की साखर, दररोज घेतलं की साखर, दररोज साखर गोड राहते ना, खाके. मग जर अति साखर झाली की देह, साखर जास्त झाली की त्याला शुगर म्हणतात बघा. एवढं कारखाना जरी घरी असेल तर नको, काय नको, जातो पटकून. या खऱ्या अर्थानं साखर जर शरीरात वाढली की त्याला साखरेची गोडी असं म्हणतात. गोडी जर देहात वाढली साखरेची की रोग होतो देहाला. आणि समाजामध्ये जर चाडी वाढली तर समाजाला रोग व्हायला सुरुवात होतो. ही समाजातली चाडी, जाती धर्म पंथ गोत्रामधला ईच नीचपणा
खऱ्या अर्थानं तो आम्हाला नेस्तनाभूतकडे जातो, नैतिक मूल्याचं अधपतन होतं आणि आम्ही खऱ्या अर्थानं खाली खाली जातो. आम्हाला वाटायला लागलं आम्ही मोठे झालो, मोठे दिसणं नाही, आमचं असणं अत्यंत महत्वाचं आहे. ब्रश घेऊन मारतोय, अनेक रंगानं जीवन उधळतोय, जाती धर्म पंथ वेगवेगळ्या जातीनं आम्ही नटलेला हा भारत देशामध्ये ही विविधता नटलेली आहे. एक दररोज साखर खात नाही माय, या जीवाला जीवनामध्ये चव यावी असं वाटत असेल तर आंबट खरड गोड तिखट सगळं आम्ही त्याच्यामध्ये टाकतो आणि नवीन प्रसाद म्हणून सेवन करतो. अहो फक्त जेवणच चवदार असते असं नाही, जीवन बी चवदार असतं. संताला शरण जा. शिवहार 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 शिवहार. या जीवनाला चवत्व यावी, आचार विचारामध्ये परिवर्तन व्हावं आणि सुखाची प्राप्ती व्हावी. एक वेळ तुम्हाला बोलून जातो, तुमचे गुंजकरा पैसे आहेत का बसले ना, विचाराचे अधिष्ठान विचार आहे. आमचा विचार बिघडला की आमचा उच्चार बिघडतो, आणि आमचा उच्चार बिघडला की आमचं आचरण बिघडतं, आणि जिथं आचरण बिघडतं ते दुःखाला कारण असतं. आमचे विचार जर सात्विक असतील तर आमचा उच्चार सात्विक असतो, आणि आमच्या विचारासोबत आचारही सात्विक असतो. जिथं सात्विक आचार विचार आणि उच्चार होतात ते सुखाची प्राप्ती असते. आणि संताचं जीवन त्याच्यासाठी आहे. तुमच्या विचारामध्ये वाईट विचार जाऊन श्रेष्ठ विचाराचं परिमार्जन व्हावं म्हणून सकल भारतभूमीमध्ये संतांचे विचार मानवी जीवनाला तारक आहेत. संत कोण्या जातीत धर्मात कुळात गोत्रात जन्माला येत नाहीत. मानवी जीवनाच्या होत असलेल्या अधपतनाला थांबवण्यासाठी संतांचं येणं असतं. शिवहार शिवहार शिवहार. नवीन नवीन लग्न झालं. हॅलो बंटी, अरे इसकी गमा तू गेल्यापासून कर्मना झाले बघे. बंटी लगेच निघाली. हे बघ इथं राहू नको, इथं काय होय हातगाव. निघाली हातगाव. लगे लगे मायनं सांगल्याबरोबर हिच्या ह्या टपरामध्ये सुरू झाली विचाराची प्रक्रिया. विचार सुरू झाले, माहेरून सासरमध्ये गेली. सासूला काय बोलावं, सासऱ्याला काय बोलावं, देराला काय बोलावं, भावकीला काय बोलावं, बोलणं बिघडलं, उच्चार बिघडला आणि आचरण बिघडायला सुरुवात झालं. घर मिनिटात फुटतं महाराज, मिनिटात घर फुटण्याचं कारणच आहे. घराचं उद्ध्वस्त होण्याचं कारण आमचा आचार, आमचा उच्चार आणि आमचा विचार आहे. आम्ही दुसऱ्या बाहेरच्या गप्पा मारण्यापेक्षा आमचं आचरण आम्हाला विचार करण्याची गरज आहे. गप्पा मारून परिवर्तन होत नाही, विचाराचं परिमार्जन इथून सुरुवात होतं. ही अपेक्षा संताला. एका मिनिटामध्ये सांगताय मला सोन्याची चोळी पाहिजे. धर्मपत्नी भगवंत प्रभू रामचंद्राची सोन्याची चोळी ल्यावा वाटला आणि सोन्याच्या चोळीचा विचार डोक्यात आला. गर्र फिरलं, आणता की नाही. खोट आहे का ते? मायावी आहे, मारीच राक्षस आहे. नको, आणता की नाही. जावं लागलं. हरणाला बाण मागला, खाली पडला. लक्ष्मणा धाव, सीते धाव. बघा घात झाला प्रभू रामचंद्राचा. जाता का लक्ष्मणा तुम्ही? लक्ष्मण म्हणायला लागले, आई साहेब खोटा आहे होते, जाता का तुम्ही? का जात नाही? मला कळायला लागलंय उच्चार बिघडला. उच्चार बिघडला. लक्ष्मणानं सांगितलं आई साहेब जातो पण रेषा मारतो. लक्ष्मणानं मारलेली रेषा सांगायला लागली ही आचरणाची रेषा आहे, ही रेषा मर्यादेची आहे, ही उल्लंघन करू नका. दुःखाला कारणीभूत आहे. उल्लंघन झाली, आचरण बिघडलं, दुःखाला मूळ कारण आहे. देवादिकाला जर आम्ही आचार विचार आणि उच्चार बिघडलं तर दुःखाला कारणीभूत होतात. आम्ही सामान्य जीव आहोत, सामान्य देह आहोत. ह्या देहाचा आचार विचार आणि उच्चार बिघडू नये याच्यासाठी खऱ्या अर्थानं मिळालेला हा देह पावन पवित्र शुद्ध सात्विक आहे. याला देवत्व प्रदान होतं. पहिल्या चरणामध्ये महाराज सांगतात वरील तरंग नर जन्म वरील तरंग
शिकता आलं नाही. कारण माझ्या पहिल्या कीर्तनाचे साक्षीदार शिवसांबाप्पा आहेत. शेवटच्याही कीर्तनाचे साक्षीदार व्हायची अपेक्षा आहे. शिवहार नर जन्म जळावरील तरंग सखा उमारंग जवळी करा. महादेव प्रभूचा अभंग आहे. शिवसांबाप्पा महादेव प्रभू सातारा जिल्ह्यामधल्या वाई तालुक्यामधल्या जाम या खेडे गावामध्ये जन्माला आले. ते महेश्वर कुळामध्ये. भगीरथी आई आईचं नाव आणि निलकंठ स्वामी वडिलाचं नाव. जन्मलं हो लेकरू 1828 इसवी सनामध्ये जन्मला. 1 वर्षाला बाप गेले हो कायमचे सोडून. वडिलाच्या प्रेमाला पोरख झालेलं बाळ माझ्या भगीरथी आईनं पदराच्या आडवं एवढं मोठं केलं, एवढं मोठं केलं, एवढं मोठं केलं. संतच केलं हो. करता येतं माय. फक्त महादेव प्रभूलाच मोठं केलं असं नाही. तुझी आई महादेवाला मोठं करता येते. तुला भगीरथी आई व्हावं लागतं. कुलवंतवाडी भूषण बहुजन प्रतिपालक सिंहासनेधीश्वर राजाधिराज छत्रपती शिवरायांना राजमाता मा जिजाऊ साहेबांनी एवढं मोठं केलं. भारत देशात नाही 155 राष्ट्रामध्ये माझ्या छत्रपती शिवरायांची जयंती साजरी होते. इट्स नॉट जोक. आपल्याला लोक वाटतात हे माणसं म्हणून. ही माणसं देहानं माणसं असतात पण हा यांचा अवतार असतो महाराज. जगाच्या कल्याणा तुमचे अवतार. इथे जन्मला जय हो. एकच राजा इथे जन्मला. शिवनेरी किल्ल्यावर, शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या शुभाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज की. कोणाची होती? याला जात नसते, धर्म नसते, कुळ नसते, गोत्र नसते, उच्च नसतो, श्रीमंत नसतो, गरीब नसते, लहान नसतो, मोठा नसतो. मस्त टाळ वाजवले. कोण शिकवलं? त्याच्या चरणावरती वंदन करतो महाराज. शिवसांबाप्पा एवढ्या कमी वयात जर मला टाळ मिळाला असता ना, आहे ना. या महाराज कला. ज्याही मायने याला दोनाला जन्म दिली. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. शिवनाम चित्ता आवडले. शिवहार 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 शिवहार
महाप्रसादासाठी प्रेमानंद पाटील आताच स्वागत केलेले त्यांच्यातर्फे 1 क्विंटल साखर आणि सुधाकरराव विश्वनाथराव फाळके यांच्याकडून सुद्धा 1 क्विंटल साखर महाप्रसादासाठी आली आहे. संत शिरोमणी राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज कल्याणेश्वर भगवान संबले नम पार्वती पते शिवहर नरजन्म जळावरील तरंग सखा उमारंग जवळी. महादेव प्रभू 1 वर्षाच्या असताना वडील निघून गेले. आईनं लहानाचं मोठं केलं. 12व्या वर्षी लग्न झालं. देव कळावा, देव दिसावा, देव आठवावा, देव स्मरावा म्हणून 12 ज्योतिर्लिंग फिरून आले. देव दिसला शिरडवाने नाही, कुठे इथंच देव आहे ना. देव दिसला नाही, देव कळाला नाही महादेव प्रभूला. 12 ज्योतिर्लिंग फिरून गावाकडे येत असताना वाई हे त्यांचं तालुक्याचं ठिकाण आहे, जिथं छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली. ते रायरेश्वराचं मंदिर त्या वाईला आहे आणि वाईला कृष्णा नदी वाहते. त्या कृष्णेच्या तीरावरती माय काळूआईचं देवीच काळूमाय म्हणून पूजा करताना ती काळूमाय त्या वाईला आहे. सिद्धेश्वर भगवंताचं मंदिर त्या वाईला आहे. त्याच वाई गावामध्ये महादेव प्रभू रस्त्यानं जात असताना संताची भेट झाली. प्रथमची भेटी झाली कृष्णा तीरी, आनंदाची लहरी उसळली. संताची भेट झाल्या झाल्या आनंदाची लहरी उसळायला सुरुवात झाली. धन्यराज योगी भेटले सुजान, केले समाधान तेने मन. संताची भेट झाली आणि माझं समाधान झालं. संत भेटण्याच्या अगोदरचे महादेव प्रभू तुमच्या समोर ठेवतो नामदेवांना. देव जोडे ऐसे दाखवा मज पंथ, वाचुनिया ग्रंथ वेळावलो. ग्रंथच्या ग्रंथ वाचिलो, पुस्तक वाचिलो, देव दिसला नाही. संताची भेट झाली आणि कळायला सुरुवात झालं. अण्णा हेच महादेव प्रभू, गुणकराप्पा हेच महादेव प्रभू. अतिशय कडवट विचाराचे. देही देव आहे प्रत्येकाचे मत, मग का ते गेले मृत्यू पंथ. देहामध्ये देव आहे म्हणून सांगणारे माणसं मृत्यूला का गेले असा अगोदरचा विचार होता. देव नाही म्हणणारे महादेव प्रभू, ग्रंथ वाचून येडा झालो म्हणणारे महादेव प्रभू. महादेव मने फेडू जरी ऋण, तन मन धन नाशिवंत. काय दिलो, काय दिलं त्या संतांनी. संत भेटल्यानंतर म्हणतात संतांचे उपकार फेडण्यासाठी माझं तन मन आणि धन जरी अर्पण केलो तरी ते नाशवंत आहे. असा कोणता गड्डा दिला. गड्डा दिला समाधान वाटते ना, नाही ना. काय दिलं. 2 अक्षरीचा मंत्र महाराज, श्रवणीते बिजरो पियले. 2 अक्षर शिव 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 त्रिवार वदत, पापदाय मोक्षये हता. मंत्र दिला. शंकर हा मंत्र त्रिअक्षरी सोपा, निरंतर जप ध्यानी मनी. तेने सार्थक होईल या देहाचे, पुढील जन्माचे तुटे मूळ. एवढं प्रदान केलं. हे दिलं संतानं. देहामध्ये देव नाही म्हणून पुन्हा ते संताकडे तक्रार केल्यानंतर त्या महादेव प्रभूला जाणीव जागृती संताकडून झाली आणि पुन्हा महादेव प्रभू या देहाकडे सांगताना नरतनो हेची मुक्तीचे माहेर.
देव नाही हृदयात म्हणणारे पुन्हा म्हणायला लागले मुक्तीचं माहेर आहे. काय कळालं त्यांना? संतांचं जीवन हे समर्पित आहे. एक मंत्र महर्षी वाल्मिकी ऋषी वाल्या कोळ्या म्हणून दरोडेखोर होते. क्षणभराची महर्षी नारद मुनीची भेट देवत्व प्रदान करते. माझ्या प्रभू रामचंद्राचं रामायण तयार होतंय महाराज. सामान्य बुद्धिमत्ता नाही, संताची क्षणाची भेट महादेव प्रभूच्या जीवनामध्ये झाली. आणि महादेव प्रभूने सांगितलं नरजन्म जळावरील तरंग. नरजन्म मानवी जन्म पाण्यावरला बुडबुडा आहे. आता आहे तव्हा नाही, क्षणामध्ये जातो. नाशिवंत देह जाणार सकळ जाणार आहे ना. म्हणून हा देह जातो. जाण्याच्या अगोदर देवाला आपलंसं करा. किती सुंदर देह मिळाला. 84 लक्ष येऊनी फिरक्यात अवचित प्राप्त. 84 लक्ष येऊनी फिरून 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 मानवी जन्म मिळाला. हा 4 खानीचा 3 गुणीचा रज तम सत्व गुण असलेला हा देह पावन पवित्र शुद्ध सात्विक कळाला तर देव, नाही तर याचे खापर. शिवहार शिवहार आम्ही कशी अवस्था केले. पटकर पोतरे करी सुगरण तैसेची जन्मदान व्यर्थ गेला. कष्टा प्रैदैचा जाळीला चंदन तैसेची जन्मदान व्यर्थ गेला. कल्पतरु दैवे अंगणी उदयला. कल्पतरू नावाचं झाड अंगणात उगवलं. जे मागल ते मिळते. कल्पतरू नावाचं वृक्ष आहे. अंगणी उदयला तोडून लाविला कुंपणाते. त्याला काटे म्हणून त्याला कुंपण करून लावलं. तैसा नरतनो अवचित लाभला परी व्यर्थ गेला ज्ञानाविन. कळालं नाही तर वाया जात. हे अनमोल असलेला नरदेह ह्याच्यानं देवत्व प्रदान करता येते. इथं देव मधी जाऊन बसतो. नवे नवे तूच देव होतूस. हृदया सोनी देव तो दिसेना पुसतोच जना देव कोठे. कुठं देवाला शोधत चालला? तुझ्या देहामध्ये देव आहे बाबा, बाहेर शोधू नको रे. काय करावं लागतं संतांनी विचार करून आम्हाला सांगितलं. काय करावं? लक्ष्मण महाराजच अभंग आहे नामदेवांना. देही देव आहे प्रत्येकाचे मत. सांगले ना सगळेजण देहात देव आहे. ते माझ्या लक्ष्मण महाराजांना इतकेच सांगितलं. देही देवा सोनिया का हो वाया ब्रह्म झाला तुम्ही. का वेड्यावली करायला लागला? परब्रह्मा पुले देही आहे बाप्पा. त्या ते सांडुनिया नाना पूजन करी. सद्गुरु वाचोनी कळेना ती सोयी. गुरु कृपा देही दिसे देव. लक्ष्मण म्हणे करा गुरु भक्ती. तुझा तुझी परब्रह्म. तू देव आहेस. तुझ्यामध्ये देवत्व आहे. माझ्यामध्ये देवत्व आहे. मग मला देव का दिसना झाला? संतांनी आम्हाला सांगितलं कारण आम्ही शिवाचा अंश आहे. जीव आणि शिव दोघे सक्के बंधू आहेची संबंधू मुळीचा. पूर्वीपासून जीवाचा सखा शिव आहे. मग मी इकडे का आलो? तो देव का देव झाला? कारण मी वासनेमध्ये पडलो. संत म्हणतात वासनेचा फासा घालून जीवासी आम्हा फिरविसे नाना. वासनेचा फासा घालून जीवासी. वासनेचा फासा घालून जीवासी. वासनेचा फासा घालून जीवासी. वासनेचा फासा घालून जीवासी. वासनेचा फासा घालून वासनेचा फासा घालून
वासना ही रांड लागलीचे पाठे तेने दुर्जटी दुरावला. आम्हाला दुःखाचं मूळ कारणच ते आहे महाराज. वासनेमध्ये आसक्तीमध्ये मायेमध्ये मोहामध्ये पडलो आणि हा जीव देव आहे हा विसरून गेलो. नवे नवे या जीवामध्ये देव यावा असं आमचं आचरण राहिलं नाही. देव देहामध्ये यावा असं वाटत असेल तर हे रिकामा असावं लागतं. परवाला नायगावला एक माऊली बाजारात गेली, थैली भरलेली होती. थैली घेऊन बाजारात गेली, माल भर धायली त्या थैलीमध्ये पसत होते 10 किलो 25 किलो माल घेतली, थैलीत भरली. थैलीत माल भरला असेल का मा तिथं चली पुढे थैली कराली टाक ह्याच्यात 2 किलो. एक असं लेकरू होतं पळत गेलं, माय बाजार घेऊन आलीस की बाजार सगळ्या बाजारानं करालीस म्हणलं. बाजार जर थैलीत बसावा वाटत असेल तर थैली रिकामी पाहिजे. गच्च थैली भरली त्याच्यामध्ये सामान बसना, माणूस जवळ बसना वगळं वागलं तर तरी ते हृदय भरले घनदाट षडरी पोवाचाट वसती. आमच्या देहामध्ये षडविकार बसले, काम क्रोध मोह मत्सर अहंकारादी विकारांना आम्ही गच्च भरलो. आमच्याकडे देव यायला तयार नाही. देव यावा असं वाटत असेल तर संत संग धरा. महादेव म्हणे धरा संत संग तेने उमारंग ओळखिला. उमारंग ओळखण्यासाठी संत संग ज्या लाभला तिने लोकी मान्य झाला. म्हणून जेव्हा आम्हाला संताची संगती कळते, धरता संताच्या संगतीनं जाता तेव्हा देहामध्ये देव नवे नवे देह देव होतो. अनेक साधनानं त्याला मी आपलंच केलं. करा लवकर आपला करा त्याला, कारण हे क्षणभंगूर आहे, जाणार आहे. याचा कवडीचा भरोसा नाही. पाण्यावरला तरंग आहे, कधी तरंग कधी येऊन कधी बुडबुडा थांबता येत नाही. तशी मानवी देहाची आहे. पण अनेक साधनांना त्याला आपलंच करण्याचा प्रयत्न करा. माऊली दृष्टांताच्या माध्यमातून दुसऱ्या चरणात सिद्धांत सांगतो. साधने साधितासीन होतो फार. साधने साधितासीन होतो फार. आयुष्य भास्कर असतात. भास्कर म्हणजे सूर्य,
अस्ताला जाणे म्हणजे मावळणे. उगवलेला सूर्य अस्तमाला जातो, जन्मलेला जीव संपतो. संपतो शेवट. शेवट आहे म्हणून हे कळतं संताला. आम्हाला वाटतं आम्ही अमर होऊन आलो, त्यानं ह्याला ह्यानं त्याला. आता असं जगायचं, इथून जायचंच नाही. हे मज आणि हे मज, हे पट्ट्याची पट्टी. हे पट्टी म्हणते यार तुझ्यासारखे किती गेलेत की तिथंच आहे पट्टी. आमची अवस्था ते संतांनी जागा करून आम्हाला सांगितलं, बाबा जाणार नरतनु कास याती आशा, बरवे उमाधीश कृपा केली. जाणे आहे हो सर्वासी, करा विचार मना. जायचं बाबांनो, मनाला विचार करा. काय विचार करा? साधने साधिता सिन होतो फार. अनेक साधनांनी त्याला आपलंस करण्याचा प्रयत्न केला, तो आपलासा झाला नाही महाराज. अनेक साधन. मग संताला दोन्ही साधनं सांगायचे आहे, परमार्थ आणि प्रपंचाची साधनं. मज 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 मज. आणि कधी जन्मलेले पोरं जेव्हा पत्रामध्ये फेकतात ना, तेव्हा वाटते ज्याच्यासाठी केलं वाया गेलं. त्याला म्हणतात सीन होतो फार, सीन येत. जे करायला पाहिजे, जी अपेक्षा आहे ती अपेक्षा पूर्णतेकडे नाही झाली तर शीन येतो. म्हणून अनेक साधनाच्या माध्यमातून देव आपलासा करा. देव आपलासा करीत असताना देव आपलासा कसा होतो? शिवदास महाराज शिवपाठामध्ये सांगतात, शिवपाठ पाठ नित्य नेम जासी, यम वंदे त्यासी दुरुनी. देवाला आपलं करण्यासाठी शिवपाठ है ना. शिवपाठ पाठ 2 वेळेस सांगितलं महाराज. आणि ह्याला अखंडपणे शिवपाठ. मी बघितलं तुमचा YouTube वरती शिवपाठ, काय रिंगण चलतं, काय आनंद आहे महाराज है ना. काय शिवकथा चालू आहे आमच्या बालाजी महाराजांची. हे सगळे जण सोबत आहेत. आज बालाजी महाराजांचं दर्शन झालं नाही. शिवभक्तपरायण बालाजी पाटील येरोळकर हे आमचे स्नेही मित्र है ना. येरोळचे ते पाटलं आहेत गडीवरली है ना. एक चांगल्या विचाराचा, सज्जवळ विचाराचं व्यक्तिमत्व. तुम्ही सर्वजण हे आरंभलेला नामयज्ञ आणि ज्ञानयज्ञ खऱ्या अर्थाने 31 वर्षापासून 31 वर्षाखाली ज्यानं पहिलं रोपटं लावलं. शिवसामापा इथे येऊन इथं हे घोंगडं घरी मिळणार का मला पाया पडायला? एक म्हणाले गुरुजी याच्याला याला पाया पडतात. इकडे ये, तुला कळणार बापू. 31 वर्ष झालं अखंडपणे इथं ज्ञानाचं कार्य चाललेलं आहे. 31 गुणिले 9 कीर्तनकार. असामान्य बुद्धिमत्ता असते ते. विचाराचं परिमार्जन, ज्ञानाचं परिमार्जन गावामध्ये झालं आहे. ज्याने 31 वर्षाखाली रोपटं लावलं, यदा कदाचित ते राहणार बी नाहीत, राहिलेही नसतील. पण आज हे रोपटं महाकाय वटवृक्षामध्ये परिवर्तित झालंय. ती साधनं आहेत महाराज, अनेक साधनाच्या माध्यमातून. परवाला एक जण आला आणि मला म्हणायला लागला, गुरुजी ते देवाचं नाव घ्या, देवाचं नाव घ्या. देव काय राहते? इकडे तुम्हालाही विचारतो मी, जर मानवी देहाला जर आजार झाला तर तो कमी करण्यासाठी करोडो दवाखाने आहेत. पण मानवी मनाला जर आजार झाला तर त्याच्यावर एकच उपाय आहे, ते म्हणजे नामस्मरण. शिवहार 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 शिवहार. परवाला आमच्या गावामध्ये चोरी झाली. सुदर्शन भाऊ, चोरी. तुम्हाला जाऊ दे ना बाजूला है ना. चोरी झाली. आता चोरी म्हणल्यानंतर गुंजकराप्पा तुम्हाला वाटलं असेल मोठ्याच्याच घरी झाली असेल. चोरी का गरीबाच्या घरी होती का? दारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. काय झोपडीत? झोपडीत कुठली चोरी होणार आहे? भूमीवरी पडावे, एवढं लहान व्हावं, एवढं ताऱ्याकडे पहावे, एवढी उच्च दृष्टी घ्यावी. नुसतं तारे बघावे म्हणजे चंद्र चांदणे बघावे नाही. प्रभू नित्य नाम गावे या झोपडी.
झोपडीतली चोरी झाली नाही नामदेवांना, मोठ्याच्या घरी चोरी झाली नाही. चोरी कुठं झाली शोधून काढलं कपिल भाऊ. चोरी मेडिकल मध्ये झाली. 4 घंटे चोर त्या मेडिकल मध्ये फिरला, सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. सकाळी पोलिसांना धरलं त्याला. त्याला म्हणला कुठं गेलतात चोरी करायला, काय केला, काहीच केलं नाही. त्याला मला गेलताच का त्याला, चोर राहिला. मग काय चोरला, काय चोराव कळलंच नाही. कोणत्या गोळ्या खावा, कधी मरून जावा पत्ता लागणार. त्याच्यामुळं कोणतीच चोरी केलो नाही. काहीच नव्हतं काय त्याच्यामध्ये. मेडिकल मध्ये लाखो रुपयाचा माल होता, पण कोणतं चोरून न्यावं कोणतं खावा कळलं नाही. ते दाखविण्यासाठी आम्हाला संत लागतात महाराज. काय खावाव आम्ही, काय जगाव आम्ही, है ना. देव आणि देह, देव आणि जीव याच्यामधला काय खाल्यानं दोघं एक होऊन रोग कमी होतो हे जर सांगायचं असेल तर फक्त संत लागतात. आणि त्याच्यासाठी काय घ्या, 3ऱ्या चरणात सांगतो. गेल्यावर रोगहरणार्थ. रोगहरणार्थ घ्यावे रसायन. गेले हरणार्थ घ्यावे रसायन. गेले हरणार्थ घ्यावे रसायन. गेले हरणार्थ घ्यावे रसायन. रोगहरणार्थ घ्यावे रसायन. रोगहरणार्थ घ्यावे रसायन. रोगहरणार्थ घ्यावे रसायन. रोगहरणार्थ घ्यावे रसायन. गेल्यावरी प्राण काय लाभ. रोगहरणार्थ घ्यावे रसायन. रोगहरणार्थ घ्यावे रसायन. रोगहरणार्थ घ्यावे रसायन. रोगहरणार्थ घ्यावे रसायन. लाभ काय गेल्यावरी प्राण. लाभ काय रोगहरणार्थ घ्यावे रसायन. रोगहरणार्थ घ्यावे रसायन. गेल्यावरी प्राण काय लाभ. रोग जाण्यासाठी रसायन देणारा मिळावा आणि तो कळावा. कळाव्यानंतर गिळावा. गिळाव्यानंतर ते अंगाला लागते. नको ते जर घेतलं तर ते काय होतं, त्याचं इन्फेक्शन होतं आणि त्याचा त्रास होतो. आणि ते रसायन म्हणजे देवाचं नामस्मरण आहे. एक नाही, 2 जण. शंकर उमाय. शंकर उमाये. शंकर उमाये. शंकर उमाये. शंकर उमाये. शंकर उमाये.
शिवहार नरजन्म जळावरील तरंग सखा उमारंग जवळी करा साधने साधितासी न होतो फार आयुष्य भास्कर असतात. महादेव प्रभू सांगतात मिळालेला पावन पवित्र नरदेह जीवाचा सखा असणारा शिव आपलासा करा. अनेक साधनाच्या माध्यमातून त्याला आपलंच करण्याचा प्रयत्न केला पण एक साधन आहे सर्व साधनात नामासे सार किती वारंवार सांगावे हो. एकच नाम असा नाम गोड तुटे ओढ विषयाची म्हणून नाम घ्या. नाम चांगला आहे म्हणून नाव घ्या. नाम हे भवतारक आहे म्हणून नाम घ्या. देवाचं नाव घेतल्यानं खऱ्या अर्थानं मानवी देहाची वाचा पावन पवित्र शुद्ध सात्विक अंतकरणात शुद्ध भाव निर्माण होतो. लोकाची टिंगल टवाळी कुचेष्टा कुटाळी निंदा नालस्ती घरफोड्या हिचीच्या तिचे पोहे कळजेपर्यंत कळल्या पारी रट्टा मजा तिकडलं सांगालो आमच्याकडलं तुम्ही नाही तिकडलं ऐकी ना कधीपर्यंत कळजेपर्यंत. एक मोठ्या गावातला पाटील होता पाटलानं 2 हल्ले सोडले. एक हल्ल्या इकडे जायचा चराना एक इकडे जायचं आणि मरुमायच्या वट्यापाशी येऊन बसायचं. मरुमायच्या वट्याच्या पाठीमागे मजासारखं कोलं होतं. त्या कोल्यानं दररोज टिकीमिकी बघायचं. एवढाले मोठाले ह्याच्या अंगावरलं कसं खावा. ते पळत गेलं तिकडल्या रेड्याला म्हणले दादा तुझी संध्याकाळी भाऊ बघतो म्हणला. त्यानं मला म्हणजे मी काय कमी हा बघतो त्याची संध्याकाळी कसा बघतो. इकडे पळत गेलं आणि इकडे लावलं तुझा भाऊ बघतो म्हणला. 9:30 रात्री झिंगटिंग दोघांची सुरुवात. दोघांच्या अंगाचे रक्त निघायला लागले कातोडे निघाले मासाचे गोळे खाली पडलं. पटकुने आलं ते कोलन चुटकुन्या उचललं आणि घरामध्ये नेऊन दिलं. बायकोला लेकरांना म्हणलं खा आज मज्जा आहे. पट खाले 2 घंटे चाललं महाराज. रात्री 12-1 वाजता दोघं घायाळ झाले खाली पडून म्हणते दादा तू मला मारतो म्हणलास म्हणर. मी म्हणलो नाही रे ते कोलच म्हणलंय. मलाही त्यानंच म्हणलंय बघ मला त्याची उद्या बघू. टिंगल टवाळी कुचेष्टा कुटाळी निंदा नालस्ती है ना. त्यांना म्हणलं असं होय काय. सकाळच्या पारी 9:30 पुन्हा 2 जण सुटले आणि 2 जणांचं पुन्हा चालू झालं. तेवढ्यामध्ये 1 मासाचा गोळा पडला आणि चटकुन्या कोला आलं. उचलायला जाण्याबरोबर एकानं धरले बेंदाट निघाला महाराज है ना. नाश झाला आयुष्याचा नाश होते. लोकांचा जर नाश करायला गेला दिस इज द नॅचरल अँड द गॉड गिफ्ट. एक जर दाना सोयाबीनचा टाकला 100 निघतात. एक जर पुण्याचं काम केलं 100 पुण्याचं काम होतं. ज्यांनी या धर्मकार्यासाठी धनदान अन्नदान सेवादान दिलं. आता ते साहेब आले होते ते म्हणायला लागले आमचे दादा शिवराजांना आले आणि शिवराजांना येऊन म्हणायला लागले मधी हार टाकून घेता येतं का. काही घेता येतं आपलं आहे ना. काही घेता येतं आपलं. त्यांनी 1 क्विंटल साखर दिले महाराज. त्यांना किती पुण्य लागतं माहित आहे. त्याच्या 10 पट लागतं. त्यांच्या लेकरा बाळाला लागतं. पायलीवर जर ज्वारी नेऊन शेतात टाकलं की खंडीभर येते की नाही माय येते की. पायलीवर टाकलं तर खंडीभर येते. आणि जर 10 पायल्याची जर पंगत घातली तर आमच्या गजानन भाऊ कल्याणकर आणि लक्ष्मण भाऊ कल्याणकरला 10 खंडीचं पुण्य लागतं. ते खंडी दिसतं हे खंडी दिसत नाही. हे अन्नदानाचं अनन्य साधारण महत्व आहे. ते दिसत नाही पण आमच्या लेकरा बाळाला बरकत देण्याचं काम करतं. ज्या दिवशीपासून ज्यांनी या धर्मकार्यामध्ये आलेलं आहे त्यांना त्याची अनुभूती आली. दादा काहीच नव्हतं रे मी काहीच नव्हतं. इकडे आल्यापासून लई बरकत आहे ना शिवसांब. किती बरकत आहे सांगू. शिवहार कोण्याही साधने नातुडे हा देव धरून या भाव जपाना नामस्मरण घ्या. खऱ्या अर्थानं वाचा पावन पवित्र शुद्ध सात्विक अंतकरणात भाव निर्माण होतो. परंतु आम्हाला रोग झालाय तो रोग कमी करण्यासाठी रोग हरणार्थ घ्यावे रसायन गेल्यावरी प्राण काय लाभ. रोग जर झाला तो रोग जर कमी करण्यासाठी आता तुमच्याकडे ठेवतो हे बघा
हे बी येडा हे येडा, ते दोन्ही येडे. हे बी येड हे येड, हे येड ह्या येड्याकडे गेलं मला शान कर म्हणून. होईल का हे येड शान? हे येड ह्या येड्याला शान करू शकत नाही, हे येड ह्या येड्याला शान करू शकत नाही. दोन्ही येडे. हे येड या येड्याला वेडही करू शकत नाही, ह्या वेड्याला वेडही करू शकत नाही. दोन्ही वेडे. ह्या दोन्ही वेड्याला जर शान करायचं असेल तर न्यावं लागतं दवाखान्यात. पोटाच्याच ना, पोटाच्या नाही ना ताई, कुठल्या जिथं फाल्ट आहे तिथं आहे की नाही. फाल्ट आहे इथं दाखवून काय कामाचं नाही, न्यावावं लागतं येड्याच्या दवाखान्यामध्ये. त्याला वेड्याच्या दवाखान्यामध्ये नेलं आणि ते येड्याला ट्रीटमेंट झाली. कोणाकडून? डॉक्टर कडून. माझ्यासारखा जर मला इकडे या मी तुमचं ट्रीटमेंट करतो, तूच येडा मला काय शाना करणार आहे? येड्याला शान करण्यासाठी डॉक्टरकडे जावं लागतं आणि डॉक्टरनं जे औषध दिलं ते औषध घ्यावं लागतं. म्हणजे औषध घ्या, पथ्य करा आणि कुपथ्य टाळा, रोग बरा होतो. डॉक्टरने त्याच्यावरती इलाज केला आणि ते दवाखान्याच्या बाहेर आला. शिवसामापान मी भेटलो, मी म्हणलो शरणात काय गुरुजी काय चल लई नंबर 1 कीर्तन करायला म्हणा. मी म्हणलो येडा होतास तू कधी शाना झाला? त्यानं मला मी कवा येडा हो? म्हणजे येड्याचं येडपण गेल्यानंतर ते मी येडा होतो हेही त्याला जाणीव राहत नाही. हे तत्व आणि सिद्धांत आहे. बोलून जातो मानवी देहाला झालेला आजार कमी होतो, पण मानवी मनाला आजार कमी करण्यासाठी संताला शरण जावं लागतं. शिवहार 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 शिवहार. तुम्ही पोट बघलं का? पोट बघलं ना ताई? मी हातात घेऊन पोट बघलं. काय येड झालं का हे महाराज असं का बोलायला? पोट हातात घेऊन बघितलं. नांदेडला गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये द इंटरनल ऑर्गॅन एक्झिबिशन ठेवलेलं होतं. काय म्हणतात मग ह्याला? मधले जे अवयव आहेत शरीराच्या मधले त्याचं प्रदर्शन भरलं होतं नांदेडला. मी म्हणायला लागलो पोरं जत्रा माळेगावची आपलं सहन काढण्यापेक्षा एक्झिबिशन बघायला जाऊ. शरीराच्या अंतकरणामध्ये जे जे आहेत अवयव त्याच एक्झिबिशन प्रदर्शन ठेवलं होतं. आम्ही जाऊन बघितलं सगळे. 150 लेकरं घेऊन गेलो मी. लेकराला दाखिलं हे बघा. लेकर हातामध्ये पोट घेऊन बघायला लागले, हातामध्ये हट घेऊन बघायला लागले, लंच घेऊन बघायला म्हणजे हृदय हातात घेऊन बघायला लागले, फुफ्फुसा हातामध्ये घेऊन बघायला लागले, यकृत हातामध्ये घेऊन बघायला लागले, सगळं बघायला लागले. तिथं बरण्या ठेवलेल्या होत्या गुंजकरप्पा. 7-8 बरण्या होत्या. त्या बरण्यामध्ये छोटी 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 बाळ होते. 1 महिन्यात, 2 महिन्यात, 3 महिन्यात, 4 महिन्यात, 5 महिन्यात, 6 महिन्यात, 7, 8, 9 महिने, 10, 11 राहणार ना 9 राहते ना 9 महिन्याचे बाळ. कोण्या महिन्यामध्ये बाळ आलं येते माय जाऊळ मग कितव्या महिन्यात? मी मॅडमला विचारलं मॅडम 9 महिन्यामध्ये जन्मलेलं बाळ जिवंत राहते, 8व्या महिन्यातलं मरते. व्हॉट इज द रिझन? काय कारण आहे? देहाचं सांगतो तुम्हाला. मॅडम म्हणाली सर त्याच्या 7व्या महिन्यात हृदयाची वाढ नसते पण त्याला नळे असतात त्याच्यामुळे तो पूर्ण श्वास घेऊ शकतो. 8व्या महिन्यामध्ये त्याचा फुफ्फुस अर्धवट तयार होते त्याच्यामुळे श्वास घेताना त्याला तयार होतो. ते काळं निळं पडून लेकरू जातं. मॅडमला नंतर विचारलं मॅडम पहिला महिना, दुसरा महिना, तिसरा, 9वा महिना हे लेकराचं भरण पोषण कसं होते ओ माईच्या पोटामध्ये? माईच्या पोटात ते जगते कसं, काय खाते? तर डॉक्टर मॅडम म्हणायला लागले सर माय जे 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 खाते ते 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 लेकराला त्याच्या नाळ वाट जाते. नाळच एक वेस्टर्न असते, नाळ वाट लेकराचं भरण पोषण होते. मी म्हणलो डॉक्टर साहेब माय जे 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 खाते ते 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 लेकरू खाते. माय जे जे झिंग 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 झिंगाट बघते ते लेकरू बघते काय? बघते माय बघते साहेब. कारण जे त्यानं जर रस शोषून घेत असेल तर त्याला अन्नमय कोश म्हणतात. मनमय कोशाची निर्मिती, प्राणमय कोशाची निर्मिती, ज्ञानमय कोशाची निर्मिती, आनंदमय कोशाची निर्मिती, पंचकोशामधून हा देव देहत्व निर्माण होतं महाराज.
आम्ही जर लेकराला बघितलं आई, दोन जीवाची माय म्हणतात त्याचं हृदय. एक जण असंच भेटलं मला, म्हणाल कुठं गुरुजी कुठं देव आहे. मी म्हणलं बस तुला सांगतो थोडस. 9 महिने 9 दिवस मायच्या हृदयामध्ये लेकरू राहतं पोटामध्ये. त्या लेकराची रक्ताची नाळ मायच्या हृदयाला पिळली जाते. काढून बघा तुम्ही इमेज. आता युट्यूब काढून बघलं तरी तुम्हाला हर्ट मध्ये मायची नास रक्ताला मायच्या हृदयाला पीळ माळलेली राहते. मायचं जे रगत आहे त्या हर्ट मधून त्या लेकराला सप्लाय होते. मी त्याला म्हणलं दादा इकडे ये. मॅडमच्या समोर गेलो. मॅडम 9 महिन्यापर्यंत भरण पोषण नाळीद्वारे होते, पण 1 महिन्यापर्यंत लेकराला नाळ तयार होत नाही. तेव्हा ते लेकरू जगते कसं. आम्हाला माहित नाही साहेब. 1 महिन्याच्या नंतर नाळ तयार होते एवढं माहित आहे. 1 महिन्यापर्यंत कोण जगवतं त्याला माहित नाही. जेव्हा नाळ फुटते तेव्हा माईच्या हार्टला त्याची नाळ जाते. तिथून रक्ताचा प्रवाह माईच्या हृदयामधला बाळाच्या त्या अर्भकाला जाते. विचारतो दादा यू आर सो वेल अँड वेल एज्युकेटेड. मायचं ब्लड ग्रुप O पॉझिटिव्ह, लेकरू B पॉझिटिव्ह ब्लड ग्रुपचं का जन्माला आलं? व्हॉट इज द रिझन? अशी कोणती यंत्रणा आहे? कुठली यंत्रणा आहे? देव नाही म्हणणाऱ्यांना सायन्सवाल्यांना माझ्या समोर येऊन सांगावं. मायचं रक्ताचा पुरवठा हृदयामधून O पॉझिटिव्ह होत असताना लेकराचं B पॉझिटिव्ह. व्हॉट इज दिस? सांगितलं गुरुजी तुमच्या पाया पडतो. मी म्हणलो बाबा हे येड्या गबाळ्याचे कामं नव्हेत रे. त्याच्याशिवाय ही सत्ता चालत नाही, त्याच्याशिवाय पान हलत नाही. असे किती आले आणि किती गेले माहित नाही. हा पावन पवित्र नरदेह अत्यंत मोलाना आहे महाराज. एका डोळ्याची किंमत जाऊन विचारा डॉक्टर साहेबाला. बघा किती नाजूक नाजूक अवयव कशा कशा तो रोग आमचा सगळ्यात वाईट रोग आहे. आम्हाला माय नको, आम्हाला बाप नको, आम्हाला गणगोत नको. आम्ही नाते तोडून चाललो रे बाबा. अत्यंत श्रीमंत असलेला दादा गरीब घरची बहीण होती, बहिणीला करून दिलं आणि बहीण त्याच घरी राहत होती. पहिल्या वर्षी आला, दुसऱ्या वर्षीपासून दादानं घरला येणं बंद केलं. बहीण गरीबीन होती. 12 वर्ष कधी भावानं बोलवलं नाही. 2 मुलं झाले. भावाच्या पोरीचं लग्न होतं. श्रीमंत भाऊ आहे, आमंत्रण दिला नाही म्हणून बहिणीनं गेली. पण बहिणीला सांगितलं बघ फाटक्या लुगड्यामध्ये माझ्या घरामध्ये येऊन माझ्या गणगोतात मध्ये बेइज्जत करायची नाही. गाईच्या गोट्यामध्ये बसून लग्न लावायचं, बाहेर निघायचं नाही. बहिणी म्हणले दादा गोठ्यात बसते रे, बाचीचं लग्न लावू दे. दोन्ही लेकरं होते फाटक्या कपड्यामध्ये. भाऊजाईची मात्र नजर गेलेली होती. भाऊजाईच्या डोळ्यातून गळागळा अश्रू गळायला लागलेले होते. भाऊजाई म्हणते वहिनी साहेब एक साडी नेसता का? नवी देऊ? वहिनी मला नवी द्याल हो साडी. पण माझ्या लेकराला काय? माझ्या लेकराला काय? कोण देणार माझ्या लेकराला हो? वहिनी बसते कुडी दा. दोन्ही लेकराला घेतलं. लेकर म्हणाल घेत आई अगं माय आपणाला का जाता येत नाही ग बाहेर? बसा. चिमणी पाखरं पंखामध्ये घेऊन त्या ताईनं बसली, लग्न लावलं, निघून आली. दादा 25 वर्षानंतरचा प्रसंग आहे. या ताईनं एवढे कष्ट केले, एवढे कष्ट केले, एवढे कष्ट केले. आज विदर्भामध्ये दोन्ही मुलं क्लास 1 ऑफिसर आहेत. दादा म्हणतो ताई ये ना ग माझ्या घरला, ये ना ताई माझ्या घरला. दादा तू मला निमंत्रण देत नाहीस रे. 2 सुपर क्लास 1 अधिकाऱ्याला निमंत्रण देतोस. नाते तुटले महाराज. नात्याला विनंती करतो काय नाही याच्या ह्याच्यापासून. आपण लहान असताना आपणाला ज्याने टाळूवरती तेल टाकून माखलं ती बहीण दूर व्हावी, तो भाऊ दूर व्हावा, तो समाज दूर व्हावा. रंजल्या गांजल्या उपेक्षेमध्ये तू मोठा मी लहान, मी मोठा तू लहान. काय मोठं किती दिवस राहायचं आम्हाला? विचारू बाळा काय नाव रे तुझं? काय नाव बा? काय नाव तुझं? अरे शिवम. बघ आम्ही मानसशास्त्राचे माणसं. सायकोलॉजी इज द सायंटिफिक स्टडी ऑफ सोशियल लाईफ. असं का वागतात, असं का होतं याचं बारीक निरीक्षण करतो आम्ही. महाराज नाही, महाराजाचं रूप घेऊन आलेलं आहे ऑब्झर्वेशन करण्यासाठी समाजाचं. आम्ही एक शिक्षक आहोत. या शिक्षणाच्या माध्यमातून समाजामध्ये येत असताना विचार करतो शिवम तुला 10,000 रुपयाचा मोबाईल देतो. तुला मोबाईल पाहिजे की मम्मी पाहिजे? जोर से बोल.
मम्मी 50,000 का मोबाइल या मम्मी, मम्मी 1 लाख रुपए का मोबाइल है मम्मी, ओनली फॉर मम्मी। सब कुछ मिलेगा दोस्तों, मम्मी नहीं मिलेगी, ये बच्चों को मालूम है। अरे माहित है, प्रेम स्वरूप आई वात्सल्य सिंधू आई। आईचं दैवत आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार तळपत्या उन्हात रक रक त्या रानात राहिलीस तू माये सावलीच्या गारात आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार। संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय। हे मिळत नाही बाळ, माय आणि बाप नावाचं दैवत घरी आहे, त्याची अखंडपणे पूजा ही भगवंताची पूजा आहे। बोलू ताई, जेवढी दिवस तुझी आई घरात आहे ना तिकडी माहेरला, तू किती श्रीमंत राहे ग, तुझी थैली भरलेली लहेर कुरड्यानं, पापडानं, शेवाळ्यानं, खारोडीनं, तू खाय, अगर नको खाय तू गरीबाला तिकडी दान करून टाक ग। पण तुझी माय, माँ के पैरों के तले जन्नत होती है, माय आणि बापाच्या काळजाला लाज नसते बाबा। बस सगळं काही आम्ही मोठं मोठं करायला लागलं, पण माय बापाला मात्र वृद्धाश्रमामध्ये पाठवायला लागलं। हा सगळ्यात मोठा आमचा मनाला झालेला रोग आहे। रोग हरणार्थ घ्यावे रसायन, गेल्यावरी प्राण काय लाभ, भवरोग जाय जेने ऐसे रसायन घेणे, नका जाऊ अडवाटे खोटे सर्व उपाय, मन्मथ मने सुखी होई, मुखी शंकर तू गाय। आई वडील साधू संत युग पुरुष महाहुतात्मे। दिवसभर मी शाळा केलो गुंजकर अप्पा, दिवसभर फोन चालू होता संतोष भाऊचा, सर कुठपर्यंत? मी बोललो दादा शाळा करून निघतो। 4ची शाळा संपली, गावाकडे गेलो, बॅग भरून ठेवलेली होती, स्नान पूजा केली आणि निघालो। मी बोललो दादा त्या फाट्यापर्यंत आलो, संतोष भाऊ गाडी घेऊन आले इथं। माझ्या बहिणीने एवढं सुंदर स्वयंपाक केली जेवायला, जेवण झालं, प्रसाद झाला, अन्नमय कोशाची परिपूर्णता झाली। आमचे शिवराजांना आले, विचारलं आमचे कैलास भाऊ मुकुंद भाऊ दिसले नाही, कुठे गेले ते? म्हणजे मुकुंद भाऊची तब्येत ठीक नाही, दाढ दुखते, आजारी आहेत। अखंडपणे हे संप्रदायामध्ये सामावून घेणारे हे माणसं, तुम्ही सर्वजण त्यांना सहकार्य करणारी ही माणसं, ही माणसं नाही महाराज तुम्ही। मी जेव्हा जेव्हा या शिरडवाणीला आलो ना कपिल भाऊ, 4 वर्ष झाला अखंडपणे मी इथं, माहित नव्हतं माझा मुलगा तुमच्या हातगाव तालुक्याला या कार्यालयामध्ये तो अधिकारी म्हणून यंदा कामाला लागलाय। ही कृपा तुमच्या सर्वांची आहे, माझ्या राष्ट्रसंताची कृपा आहे महाराज। हातगावला तो क्लास 3 ऑफिसर म्हणून लागला, लगेच 2 महिन्यामध्ये तो क्लास 2 ऑफिसर म्हणून लागला। मी मोठेपणा सांगत नाही, आज माझा मुलगा MPSCचा निकाल लागलाय 15 दिवसाखाली, तो महाराष्ट्रामधून 3ऱ्या क्रमांकावर आहे। मी शाळेतल्या लेकराला जाऊन सांगायचं, बच्चो MPSC इज नॉट जोक। घरचंच पोरगे MPSC पास झालं, त्यानं मला पप्पा आय सिलेक्टेड, त्याची ओरल आहे आता 15 दिवस महिन्याला। मी निवांतपणे इकडे आहो,
आता ते हातगावला आहे, त्याला डिस्टर्ब नको म्हणून त्याला फोन केलो नाही. ते उद्या जेव्हा कळलं ना त्याला, पप्पा तुम्ही हातगावला आले होते माझ्याकडे आले नाही. तर बाबा मी तुझा नाही, मी सगळ्या शिरडवाणीचा आहे आज. म्हणजे पावन पवित्र पदभूमी ही संताची, ही प्रेमाची, स्नेहाची भूमी आहे. म्हणून खऱ्या अर्थाने ह्या शिरडवाणीमध्ये येऊन जेव्हा जेव्हा हा कीर्तनरूपी सेवा, हा प्रसाद तुमच्या चरणावरती, ही शब्दफुलाची ओंजळ जेव्हा वाहण्याचं महत् भाग्य मिळतं, अंतकरण भरून येतं. तिथून 1.5 महिना डोळ्याला झोप नाही. बायको म्हणाली येडं झालंय शिवसाम बाप्पा, है ना. येडियाने वेड केलं अवघे शिवरूपीने. हे वेड झालं महाराज. हे वेड पण लागावं, इथलं वेड व्हावं, आणि इथला रोग हरण्यासाठी तो रसायन आहे, तो रसायन मिळावा. तो देवाचं नामस्मरण आहे. मिळालेला पावन पवित्र नरदेह जाणार आहे, नाशिवंत आहे, क्षणभंगूर आहे, अशाश्वत आहे, संपणार आहे. तो एकच आहे, जीवाचा सखा असणारा शिव तो शाश्वत आहे, जीव अशाश्वत आहे. महाराज शेवटच्या चरणात सांगतो, देव म्हणे जीव शाश्वत, महादेव म्हणे जीव शाश्वत. जीव आशा महादेव म्हणे जीव शाश्वत, महादेव म्हणे जीव शाश्वत. देव म्हणे जीव जीव तो शाश्वत, शिव तो शाश्वत, शिव तो शाश्वत ओळखाव. महादेव म्हणे जीव शाश्वत, महादेव म्हणे जीव शाश्वत, महादेव म्हणे जीव शाश्वत. शिव शिव तो शाश्वत ओळखाव. महादेव म्हणे जीव तो शाश्वत, महादेव म्हणे जीव शाश्वत, महादेव म्हणे जीव. महादेव जीव शाश्वत, शिव तो शाश्वत ओळखावा, शिव तो शाश्वत ओळखावा. जीव चा सखा असणारा शिव अशाश्वत जीवाच्या माध्यमातून शाश्वत शिवाला आपलंस करायचा. म्हणून देह एक शिवाला जवळ करण्याचं साधन आहे. जोपर्यंत हे साधन आहे तोपर्यंत आमचा आचार, विचार, उच्चार, वागणं, असणं, दिसणं, बसणं, बोलणं, राहणं, खाणं, प्यानं सात्विक असलं. चौकाच्या खांद्यावर उचलून जाताना म्हणतात देव माणूस गेला. ते देवत्व आहे. जाणे आहे हो सर्वांस, संतांनी सांगितलं. विचार मनासी करा, चांगलं वागा. अप्पा मी परवाला तेलंगणामध्ये होतो. तेलंगणामध्ये शुभमला विचारल्यासारखं विचारलो, बोल तुझे मम्मी होना की मोबाईल. ते लेकरू रडायला लागलं. तर मैंने मुझे मम्मी होना, लेकिन मम्मी कहाँ है? मेरी मम्मी उठा के चली गई. म्हणून माय बाप साधू संत युग पुरुष महाहुतात्मे जोपर्यंत आहेत
अखंडपणे त्यांची सेवा करू. दास होऊन जन्मोजन्मीची सेवा करू. जन्मोजन्मी तुझा दास करी मने शिवदास. म्हणून शाश्वत शिवाची अशाश्वत जीवाच्या माध्यमातून सेवा व्हावी. बस कीर्तन संपलं. एज्युकेशन इज द की ऑफ युअर लाईफ अँड एज्युकेशन इज द लॅम्प ऑफ युअर लाईफ. तेजपुंज तिसरं नेत्र शिवशंकराचं, त्याचं नाव शिक्षण. ते शाळेत मिळतं. पायाला हात लावून पुन्हा पुन्हा विनंती करतो, लेकराला शिकवा. कारण शिरडवाणीमध्ये हजारो क्लास वन अधिकारी निर्माण करण्याची ताकद या भूमीमध्ये आहे. कारण पूर्वीची परंपरा कायम प्रवाहित राहणारं हे गाव. म्हणून शिरडवाणी या हातगाव तालुक्यापुरतं मर्यादित नाही, तर विदर्भाची ज्ञानगंगा धनगंगा म्हणून आम्ही शिरडवाणी या गावाकडे पाहतो. म्हणून अत्यंत उच्च विचाराचं गाव, ज्ञानवंताचं धनवंताच्या गावामध्ये पुनश्च तिसऱ्या वर्षी येऊन तुम्हा सर्व संत सज्जन मायबापांची सेवा करण्याचं महत् भाग्य सप्ताहाची कमिटी मंडळ शिरडवाणी ग्रामस्थ मंडळी तुमच्या स्नेहपूर्ण निमंत्रणानं येऊन तुमची सेवा करण्याचं महत् भाग्य. गुणीजन गायक वृंद, सुंदर अशी मृदंग, सुंदर अशी साऊंड सिस्टीमची व्यवस्था, सुंदर असं घातलेलं हे डेकोरेशन. सुदर्शन भाऊ पुन्हा म्हणालो लग्नात नव्हतं, आहे की नाही? आता मजा नव्हतं तर नव्हतं, पण पोराच्या लग्नात तुम्हालाच बोलून घेतो. म्हणून झालेली सेवा तुम्हा सर्व संत सज्जन मायबापांच्या मंगलचरणावरती, माझी माऊली राष्ट्रसंताच्या मंगलचरणावरती ही सेवा समर्पित करत ही माझी वाक पुष्प पूजा समर्पण हो. श्री गुरु राजा मन्मत शिवलिंग विनवी ओजा. श्री गुरु नागेश श्री गुरुराज गुरुराज माऊली गुरुराज माऊली गुरुराज माऊली. महादेव माने जीवते शाश्वत. महादेव माने जीव 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 शाश्वत. जीव तो शाश्वत ओळखावा. जीव तो शाश्वत ओळखावा. जीव तो शाश्वत ओळखावा. जीव तो शाश्वत ओळखावा. साधने साधिता चिन्ह होतो फार. 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 जीव तो शाश्वत ओळखावा. जीव हा शाश्वत ओळखावा. जीव हा शाश्वत
खरं सांगायचं म्हणजे बोलायला या ठिकाणी जागाच नाही तरी सुद्धा बोलावं लागल. चंद्रकांत अमलापुरे हे नाव केवळ शिराड हदगाव तालुका नांदेड जिल्हा नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पहिल्या नंबरनं घेण्यात आहे. सर्वोदयाचा कार्यकर्ता आहे. विज्ञान आणि अध्यात्म याची सांगड घातली तर सर्वोदय होईल. मी सांगतो भौतिक सुखाच्या समृद्धीवर माणूस जाऊन पोहोचलाय. विज्ञानाच्या जोरावर प्रत्येक गोष्टीत माणूस सुख भोगायला लागलाय. विमानाने फिरायला लागलाय. जमिनीवर कसं पाऊल ठेवावं हेच माणसाला कळत नाही. आणि हे जर कळायला पाहिजे चंद्रकांत अमलापुरेचं कीर्तन ज्यांनी मनाभावासून ऐकलं त्या राक्षसाचा माणूस झाल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणले माणूस द्या मज माणूस द्या. 2 हात 2 पाय 1 डोकं या आकृतीला माणूस म्हणत नाहीत. माणूस म्हटल्यानंतर इतर प्राणी आणि माणसामध्ये फरक आहे. कुत्र्याला समजत नाही आईशी कसं वागावं, गाढवाला कळत नाही बापाशी कसं वागावं, फक्त माणसालाच कळते. आणि कळत असून माणूस वागत नसेल त्याच्यात जनावरात काय फरक. जनावर तरी बरं कुत्रं जर भाकरी खाल्ली तर मालकाच्या घराचं इमानदार रक्षण करते. खरोखरच अमलापुरे सर तुमचं मनाभावातून जर कीर्तन ऐकलं. डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज या ठिकाणी आले. महात्मा बसवेश्वरांनी राष्ट्रीय एकात्मता सर्वधर्म समभाव स्त्रीपुरुष समानता वैज्ञानिक दृष्टिकोन संपूर्ण क्रांती शिकवली. आणि तीच क्रांती तुमच्या मुखातून ऐकायला मिळाली. आता विश्लेषण करणं आहे. खरोखर तुम्ही आले आणि या भूमीला पवित्र केलं. तुमचे आभार मानावे तेवढे थोडे.